जिनकी नाम से ये भोईर परिवार टीम खेली जाएगी, हर्षद मैदान में नहीं है, इंजरी के चलते यही हमारे साथ बैठेंगे और इस मैच का लुत्फ उठाएंगे। सलामी गेंदबाज समीर, एक दाएं हाथ के गेंदबाज। इस गेंदबाजी की शुरुआत करेंगे। सामने एक मजा हुआ बल्लेबाज गिरीश। भोईर परिवाराला मात्र भोईर परिवाराला मात्र सुवर्ण संधी असणार आहे का जर या शृंखलेमध्ये टॉप मध्ये जर प्रवेश मिळवला, प्रथम क्रमांक जर आला तर पुढचा संडे मात्र हर्षद संजय भोईर यांच्याकडून वनभोजन व सर्व सोय मात्र त्यांच्याकडून केली जाईल। हर्षद संजय भोईर यांच्याकडून लव भोईरसाठी सुवर्ण संधी। चलो इस मैच में पहले गेंद सामना करेंगे गिरीश। इस तपती हुई गर्मी में तपती हुई बल्लेबाजी करनी पड़ेगी अगर एक बड़ा लक्ष्य भोईर परिवार के सामने रखना हो तो। इस मैच पहली गेंद अंपायर के दाएं से बल्ले गेंदबाजी करेंगे समीर। अच्छी गेंद उठाने का प्रयास, फील्डर वहां मौजूद, एक रन लेने की कोशिश, एक रन मिलती हुई और एक रनों के साथ खाता खोलते हुए गिरीश अच्छी शुरुआत करते हुए, एक समझी हुई शुरुआत करते हुए अपने टीम के लिए। टीम का स्कोर हो चुका है 1 रन। अब स्ट्राइक में तब्दीली होती हुई, अब स्ट्राइक करेंगे नए बल्लेबाज चंदू गोवारी एक उभरता हुआ सितारा मोटीजी गांव की ओर से इस वक्त एक बड़ी शॉट की खोज में रहेंगे। सामने गेंदबाज समीर। एक गेंद हो चुकी है, दूसरी गेंद इस ओर की और पटकी हुई गेंद, खेलना चाहते थे उसे पॉइंट के क्षेत्र की ओर से, अंदरूनी हिस्सा लगती हुई गेंद गई शॉर्ट थर्ड मैन की ओर। फील्डर गेंद कलेक्ट करेंगे, उसके पहले एक रन यहाँ पे प्राप्त करते हुए अपनी टीम के लिए। चंदू एक संभली हुई पारी, संभलती हुई शुरुआत अपनी टीम के लिए करते गोवारी परिवार, लेकिन एक बड़ा लक्ष्य यहाँ पे रखना होगा तो बड़े हिट भी आने होंगे इस पावर प्ले की ओर में। 2 गेंदें हो चुकी है, स्कोर हो चुका है 2 रन। तीसरी गेंद इस ओर की, फुल टॉस गेंद, उसका एक खराब गेंद के ऊपर एक सही शॉट लगाते हुए गेंद गई मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। और अंपायर यहाँ पे बीवर की तीसरे अंपायर की ओर यहाँ पे इस गेंद के ऊपर मिलता हुआ एक फ्री हिट की गेंद के ऊपर फिर से कड़ा प्रहार करना चाहते थे गिरीश गोवारी, लेकिन चूक गए अपनी शॉट से। लेकिन सही सलामत इस वक्त क्रीज पर अब चंदू गोवारी इस समीर की चौथी गेंद का सामना करेंगे। चौथी गेंद चंदू गोवारी नीचे 1 रनों के ऊपर खेलते हुए अपनी टीम के लिए भी इस वक्त हो रहा है स्लो गेंद, फील्डर वहां मौजूद, लेकिन फील्डर के ऊपर से खेल दिया इस शॉट को 4 रनों के लिए स्ट्रेट डाउन द ग्राउंड। एक चौका प्राप्त करते हुए अपनी टीम के लिए। चौके के साथ स्कोर हो चुका है 14 रन। पहले 2 गेंदों के ऊपर थोड़ी संभली हुई पारी खेलते हुए बाद, लेकिन आने वाले 4 गेंदों पर एक कड़ा प्रहार करते हुए अभी भी एक अंतिम गेंद शेष इस ओवर की, जो कि समीर काफी, और ये गेंद उठाया इस गेंद को और ये गेंद पे ऊपर चौवा दानाते हुआ 4 रनों के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और स्कोर हो चुका है
और एक गेंद शेष, 5 गेंदें हो चुके हैं, माफ कीजिए, अभी भी एक गेंद शेष इस ओवर की। अठारह रन हो चुके हैं। अच्छी बल्लेबाजी करते हुए चंदू और गिरीश, अभी भी गोवारी परिवार के खेमे में बड़े हिटर मौजूद। अंतिम गेंद इस ओवर की, और अच्छी गेंद देखिए, उसे ड्राइव कर दिया, फील्डर वहां मौजूद है, लेकिन एक रन लेने से नहीं रोक पाएंगे। इस एक रनों के साथ ओवर की समाप्ति होती हुई, और स्कोर हो चुका है 19 रन। देखिए अच्छी बल्लेबाजी करने गोवारी परिवार के लेके, लेकिन हम जिस बल्लेबाज की प्रतीक्षा में हैं, गणेश गोवारी अभी भी ढूंढ रहे अपनी गेंद, अपनी बल्लेबाजी के लिए। क्या उनकी बल्लेबाजी आएगी? क्या एक 50 यहाँ पे हमें उनकी ओर से देखने को मिलेगी? आने वाले वक्त में ये सब पता चलेगा। इस बीच डीजे पहली ओवर हो चुकी है। जिस गेंदबाज के ऊपर काफी भरोसा जताया था, और चला लव भुईर, कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग आहे. लव भुईर कंपल्सरी ट्रॅक. आमची काय चुकी आहे? घरशी येताना मोबाईल विसरलो काय करा? हा और टू परेश पाटिल सर. इस बीच दूसरी ओवर की शुरुआत करेंगे संकेत भोईर, एक नामचीन गेंदबाज भोईर परिवार की ओर से, और उतना ही मजावा बल्लेबाज सामने चंदू गौरी. पहली ओवर इस गेंद को, और जड़ में डाली हुई गेंद, खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन एक रन यहाँ पे लेने से नहीं रोक पाएंगे चंदू गोवारी को. इसी के साथ दूसरी ओवर की पहली गेंद, और एक बख्शीश. परेश लव भुईरचा मात्र क्षेत्ररक्षक परेश आशुराम भुईर याला सुवर्ण संधी असणार आहे. स्टंप हिट करून जर चौकार केला तर गणेश गोवारी आणि श्रेयश पाटील सर यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात, सुनहरा मौका परेश जी आपके लिए. देखिए मैच कुछ भी हो सकता है, जीत हो सकती है, हार सकती है, लेकिन ये मौका नहीं है, सुनहरा मौका आपके लिए. और इस वक्त संकेत की गेंदबाजी का सामना करेंगे गिरीश गोवारी. और विकेट से ये ओवर की दूसरी गेंद, पटकी हुई गेंद, गेंद जाती हुई उछलती हुई, अंपायर ने अपनी बाहें फैलाई, एक अतिरिक्त रन जुड़ता हुआ गोवारी टीम के लिए. अब खराब गेंदबाजी का नमूना पेश करते हुए संकेत. समीर की बात करेंगे, समीर ने काफी महंगा अपना ओवर, पहला ओवर करते हुए काफी रन उन्होंने खर्च किए. अब कुछ संभलना होगा गेंदबाजी में संकेत को, और वो फुलटॉस गेंद खेलने का प्रयास किया था, चूक गए अपनी शॉट से. यू मिस आई डेफिनेटली इट, और गेंद ने बल्ले को उखाड़ दिया विकेटों को वहां पे, और पहला झटका लगता हुआ गिरीश की ओर से गोवारी टीम के लिए. और जिस गेंदबाज बल्लेबाज की खोज में हम थे, जिसकी प्रतीक्षा सारे गोवारी परिवार नहीं बल्कि पूरी मोटी जो टीम कर रही थी, वो बल्लेबाज इस वक्त मैदान में गणेश गोवारी.
खूबसूरत क्या वो बड़ा इनाम यहां से जीत पाएंगे? क्या वो 50 लगाएंगे? और नहीं गेंद येस या आपल्या गावातील जावई पांजे गावाकडून बिलॉंग करणारे व्यक्तिमत्व सचिन नवीन बॉल द्यायचा आहे. मनन आणि भूमी यांचे पिताश्री सचिनजी भोईर यांच्या वतीने या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1001 रुपयाची धनराशी आलेली आहे. मंडळ त्यांचं सतत ऋणी आहे. सर्व दानशूरदात्यांचं पुन्हा एकदा करूया मनस्वी आभार आणि बोलूया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे फलंदाजी गुंजतीये गणेश गोवारी आणि आवाज गुंजतोय परेशजी पाटील यांचा. नवीन बॉल द्यायचा आहे. जुना बॉल द्यायचा आहे. जिस तरह से गिरीश ने बल्लेबाजी की थी लगभग उसके पैरों पे कदम ताल करते हुए गणेश गोवारी एक बड़े हिटर माने जाते हैं गोवारी टीम की ओर से. और जो पिछली एमपीएल गुजरा था और उस एमपीएल में जितने भी लेफ्टी बल्लेबाज थे उन्होंने कुछ खासा प्रभाव नहीं छोड़ा था उस एमपीएल में. हमारे साथी खिलाड़ी यहाँ पे नीलेश जी मौजूद है, हमारी टीम की ओर से सिलेक्ट हुए थे लेकिन कुछ कर नहीं पाए अपने बल्लेबाजी में. इसे मैच फिर से इस ओवर की तीसरी गेंद. अब राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे संकेत गणेश गौरी के लिए. फिर से पटकी हुई गेंद, इस बार खेल दिया उसे फील्डर वहां मौजूद नहीं चाहती हुई गेंद की ओर. और ये अब देखिए दूसरा बड़ा झटका लगता हुआ गिरीश गोवारी परिवार के लिए. गणेश के रूप में गणेश लौट रहे काफी मायूस. एक अच्छा शॉट खेलने के बाद फिर से उसी दिशा में प्रयास किया था लेकिन इस बार चूक गए और खो दिया अपना आपा और बड़ा झटका.
अब नए बल्लेबाज गणेश आउट होने के बाद नए बल्लेबाज मैदान पर गौरव गोवारी। हेलो श्रेय जी, जितने भी बल्लेबाज अभी तक हमने क्रीज पर देखे उनकी हाइट की मात्रा अगर देखेंगे हम तो लगभग सेम, लेकिन ये जितनी छोटी हाइट उतना बड़ा कारनामा। सही बात की आपने। नए बल्लेबाज ट्राई करके खेलने का प्रयास किया था, चूक गया अपनी शॉट से, बड़ा अपील, लेकिन अंपायर ने उस अपील को ठुकराया। लेकिन एक रन लेने से नहीं रुक पाएंगे। लेग बाइज के तौर पर आती हुई एक रन के साथ स्कोर हो चुका है 29 रन। गेंदबाजी में वापसी करते हुए संकेत जी। संकेत अंतिम गेंद के खोज के ऊपर भोईर परिवार, उनकी टीम की अगर बात की जाए तो उनके खेमे में भी एक बड़े हिटर मौजूद, एक बड़ा सा विशाल लक्ष्य यहाँ पे रखना होगा उनके सामने अगर इस मैच को अपने खेमे में डालना हो तो। इसे भी अंतिम गेंद इस ओवर की सामना करके चंदू गौरी, पटकी हुई गेंद आड़े हाथे लेने का प्रयास किया था, गेंद अरे डॉट गेंद। डीजे तो चलिए स्पीड अप करिए, गर्मी काफी बढ़ती हुई। 2 ओवर हो चुके हैं और स्कोर हो चुका है 29 रन। गोवारी टीम की अगर बात की जाए तो उनके खेमे में एक आंद्रे रसेल के रूप में मौजूद खिलाड़ी हर्षल बाला, अभी विशेष, लेकिन क्या कहना होगा चंदू गौरी का, काफी बड़े हिट खेले अपनी टीम के लिए। और देखिए मेरा कहना यह कि भगवान का आशीर्वाद लेके इस मैदान पर आए। बापा मोरे के लिए तो कुछ नहीं किया, लेकिन गौरी के लिए काफी पसीना बहाते हुए। इस बीच तीसरी ओवर, फुल टॉस गेंद खेल दिया उसे लॉन्ग ऑफ के क्षेत्र में, फील्डर वहां मौजूद, लेकिन फंबल करते हुए अपनी फील्डिंग में 2 रन इसी बीच चुराते हुए बल्लेबाज गौरव गोवारी इस 2 रनों के साथ खाता खोलता हुआ अपना और टीम को पहुंचाया 31 रनों के ऊपर। तीसरी गेंद को दारोमदार फैलते हुए हिमेश, छकड़ा प्रेमी हिमेश दूसरी गेंद करेंगे गौरव के लिए। ये फिर से फुल टॉस गेंद उसी दिशा में खेला, फील्डर वहां मौजूद है, इस बार नहीं चूकेंगे,
लपक लिया उस गेंद को और एक झटका लगता हुआ गौरव गोवारी के रूप में, तीसरा झटका लगता हुआ अपनी टीम के लिए। गौरव डीजे थँक्यू डीजे अमित. परेशजी पाटील या ठिकाणी ज्या खेळाडूची आपल्याला उत्तर लागली होती आंद्रे रसल, तो हर्षल बाला मैदानामध्ये दाखल झालाय. आता आंद्रे अंदर गेंद बाहेर, परंतु क्षेत्ररक्षण करणारी टीम परेशजी पाटील. लव भुईर, खरं तर या लव भुईरींचा लव गुरु आज खरं तर आपल्यातून निघून गेलाय. तब्बल 1 वर्ष झाला. आज प्रथम पुण्यस्थिती आहे असे वसंतजी भुईर उर्फ अंकल. अगदी त्या अंकलला सुद्धा या प्रतियोगितेच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतोय. ओव्हर टू परेशजी पाटील. इस मैच की तीसरी गेंद, हर्षल ने अपना खाता खोला 1 रनों के साथ। गेंदबाजी की बात करेंगे तो हिमेश पहली दो गेंदें फाटी के बाहर की थी। छकड़ा प्रेमी इसके लिए फुलटॉस गेंदें फाटी के बाहर की थी, लेकिन इस वक्त बैलों का कासर अपने हाथों में लेते हुए, कमान बैलों के अपने हाथों में लेते हुए अच्छी गेंद करते हुए, वापसी करते हुए, और जिस बात का जिक्र किया था आपने वसंत जी का, हमारे काफ़ी स्नेही थे, काफ़ी नज़दीक थे हम उनके, काफ़ी बुरा लग रहा है उनके बारे में। पहले उनकी पुण्यतिथि आज के दिन पर काफ़ी बड़ा मातम छाया था पिछले साल मोतीजीव गांव के ऊपर। उनके हमारे भावन चषक की ओर से भावपूर्ण आदरांजलि। रुक करते फिर से मैच का। हरिमेश 2 खराब गेंदें करने के बाद वापसी करते अपने गेंदबाजी में, हालांकि रन इतने नहीं खोए। अभी चौथी गेंद इस ओवर की, अब चंदू गौरी सामना करेंगे, और देखिए अंपायर ने अपने बाहें फैलाई एक खराब गेंद करते हुए। मैंने कहा था ये गेंदबाज फाटी के बाहर गेंदबाजी कर रहे हैं। उनका क्रिकेट के ओर से थोड़ा सा ध्यान हटता हुआ, और वो अभी कंसंट्रेशन छकड़े के ऊपर कर रहे हैं, इसके लिए गेंदबाजी काफ़ी खराब करते हुए अपनी टीम के लिए। कुछ सोचना होगा उनको, अगर इस भुईर टीम को अगर एक जीत दर्ज करने में तो अच्छी गेंदबाजी करने होगी। देखिए खराब गेंद, फिर से फुल टॉस गेंद की थी, फील्डर वहां पर खुद गेंद के नीचे, अंपायर ने इस गेंद को नो घोषित किया है। देखिए, और फ्री हिट, आने वाले गेंद के ऊपर फ्री हिट होगा। मैंने जिस बात का जिक्र किया था शेष, कि ये गेंदबाज ने कुछ क्रिकेट के ऊपर से ध्यान थोड़ा सा हटा दिया और बैलगाड़ा क्षेत्र में अपना पदार्पण किया है, इसके लिए खराब गेंदबाजी करे। कुछ सोचना होगा कप्तान को, कुछ विचार विमर्श करना होगा इस गेंदबाज के ऊपर। चौथी गेंद, ओ फुल टॉस गेंद, रसल मसल, लेकिन कुछ बड़ा कारनामा नहीं कर पाए इस गेंद के ऊपर। हालांकि 1 रन लेने से नहीं रोक पाएंगे, एक रन के स्कोर में बढ़ती होती, स्कोर पहुंचा है 36 रन। 4 गेंदें हो चुकी है इस ओवर की, अभी भी 2 गेंदे शेष। श्रेयस यांच्याकडून माहिती येते, काही दिवसापूर्वी हिमेश याने स्वतः छकड्याची कमान आपल्या हातात घेऊन एक बिनजोड शर्यत जिंकली होती। खूप खूप आभार। नव्या क्षेत्रात पदार्पण करताना, एक उत्तुंग कामगिरी करताना आपल्या छकडा प्रेमींसाठी मोतीजी गावाकडून हिमेश। फिर से रुक करेंगे इस मैच का, अभी भी 2 गेंदें शेष इस ओवर की। चंदू फिर से सामना करेंगे ऐसा आने वाले गेंद का। हिमेश टू चंदू, फुल टॉस गेंद, जड़ों में गेंद की थी, फील्डर वहां मौजूद है, और देखिए फंबल क्या पे फील्डिंग, और गेंद नहीं रुकेगी, गेंद जाएगी सीमा रेखा बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। समीर जो कि एक अच्छे खिलाड़ी माने जाते, लेकिन खराब फील्डिंग का नजारा पेश करते हुए, और इसे 4 रनों के साथ स्कोर पहुंचा है 40 रन। और हमारे स्नेही नितिकेजी पंडित, इनका आगमन होता हुआ। त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये संतोषजी भगत उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। मुख्य आयोजक देवचंदजी भोपी, हर्षल भोपी आपल्या आतुरतेने वाट पाहतात, कारण आपली जागा ही प्रेक्षकांमध्ये नाही आहे, त्यांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे, तर या व्यासपीठावर त्यांनी विराजमान व्हा। ओव्हर टू परेशजी पाटील।
और ये अगली गेंद देखिए खराब गेंद, उसे टहला दिया, फील्डर वहां मौजूद है लेकिन एक रन यहाँ पे चुरा लिया। दूसरी रन लेने की कोशिश, खराब गेंद, एक और नो गेंद करते हुए, दो बेमर गेंद करते हुए मेरे ख्याल से ये बॉलर यहाँ पे 1+1 के साथ 42 रन हो चुके हैं, 42 रन हो चुके हैं। और देखिए इस गेंदबाज को यहाँ पे ही इस परेश पाटील अंडरमची स्पर्धा झाली होती उंगवट ठिकाणी तेव्हा अंडरम मध्ये नो चेंडू टाकून टाकून हरेशजी मडवी सरांनी परेशला पदवी दिली होती, नो परेश। आता मात्र ती पदवी हरेशजी मडवी सर हिमेशला देतात की ओरमचा नो हिमेश। हिमेश हिमेश जी को सलाह है कि कुछ जिस क्षेत्र में आप काम कर रहे हो ध्यान दीजिएगा उस क्षेत्र में। आपने काफी जगह अपना हाथ आजमाया है लेकिन आपको सफलता नहीं मिल पाई है। और अरशद की इसकी गेंद, अरशद ने इस गेंद को खेल दिया है लेकिन कोई रन नहीं मिलेगा, मना कर दिया वहां पे चंदू गौरी। और इसी के साथ ओवर की समाप्ति हो चुकी है और 3 ओवर के समाप्ति बाद स्कोर 42 रन। डीजे थँक्यू डीजे अमित। चला पुन्हा एकदा माईचा पुकार संतोषजी भगत या व्यासपीठावरती। त्याचबरोबर अज्ञानाचा अंधकार दूर करणारे, खरं तर त्यासाठी ज्ञानाचा दिवा सातत्यानं तेवत ठेवणारे आपल्या गावातील एक उत्तम शिक्षक जितेंद्रजी भगत यांना, जितेंद्र भगत यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे। खरं तर सूत्रांकडून आलेली माहिती आहे, संडे बॉईज पार्टीकडून आलेली माहिती की शाळेचा मुख्याध्यापक सर जरी शाळेत नसल्या तरी शाळेची पूर्णपणे मदार ज्यांच्या खांद्यावर असते असे आमच्या मास्टर सर यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। त्याचबरोबर शिपिंग लाईन मध्ये आपलं नाव, खरं तर आपलं नाव स्वतःचं तसेच गावाचं नाव जन उंच क्षितिजावर नेऊन ठेवले असे देविदासजी भगत यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण सुद्धा या व्यासपीठावरती तिन्ही भगत या परिवारातील व्यक्तींना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचं। आपल्या गावातील उच्च शिक्षित परिवार म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातोय असे चिरागजी भगत यांना सुद्धा मी विनंती करतोय की या आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे। ओटू परेश पाटील। इस मैच चौथे ओवर की पहली गेंद होती हुई लेकिन अच्छी गेंद की शुरुआत करते हुए गेंदबाज सुजित। आणि श्रीष असं म्हणतात की ज्याला लक्ष्मी प्रसन्न आहे त्याला सरस्वती प्रसन्न नसते आणि ज्याला सरस्वती प्रसन्न आहे त्याला लक्ष्मी प्रसन्न नसते। या खानदानाच्या बाबतीत मात्र हे यमक जुळत नाहीये। या खानदानाला लक्ष्मी प्रसन्न आहे आणि सरस्वती प्रसन्न आहे असा भगत परिवार आपल्या समालोचन कक्षामध्ये येतोय। इस मैच 2 गेंदें हो चुकी है, खूबसूरत गेंदबाजी करते हुए सुजीत 2 गेंदें कर चुके हैं लेकिन 2 गेंदों के ऊपर कोई रन यहाँ पे नहीं मिलता हुआ। चंदू गौरी ने काफी होशो आवाज में स्ट्राइक अपने लिए रखी थी लेकिन कुछ बड़ा कारनामा नहीं कर पाए इस ओवर में। फिर से पटकी हुई गेंद इस बार लेकिन उड़ाया, गेंद जाएगी स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री के बाद 6 रनों के लिए। जिस बात के लिए जाने जाते हैं ये बल्लेबाज उसी दिशा में अपने टीम को लेके जाते हुए ये बल्लेबाज चंदू गौरी, खूबसूरत शॉट 6 रनों के साथ स्कोर हो चुका है। थँक्यू डीजे अमित। आता झालेली सुवर्ण संधी हर्षल गोवारीसाठी त्यांच्या परम मित्र यश चालके, त्याचबरोबर सुजल पाटील आणि स्वस्तिक पाटील यांच्याकडून एका षटकारासाठी रोख रक्कम 300 रुपयाचं पारितोषिक आहे। ऋषभ चला, खूबसूरत बल्लेबाजी। कालच्या सामन्यामध्ये बिनजोड राहिलेले कोकबन अलिबाग मध्ये बिनजोडचा बादशाह विनोद गावंड, आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे विनोदजी गावंड।
बिनजोडचं शर्यत जिंकली अलिबाग तालुक्यात. चला या विनोदजी गावंड. देखिए समुद्र में जिस तरह जहाज यहाँ से वहां से यहाँ होता है, उसी तरह की फील्डिंग करते हुए ये फील्डर जो कि अभी अभी लौटे क्रूज से मयूर, खराब फील्डिंग और 50 रन बोर्ड के ऊपर लगते हुए गोवारी टीम की ओर से। और वही बल्लेबाज अभी भी इस वक्त मौजूद स्ट्राइक पर चंदू गोवारी चौथी गेंद का सामना कर गया और देखिए गेंद विकेट को छोड़ती हुई, ऑफ स्टंप को छोड़ती हुई गेंद आई, खराब गेंद अंपायर ने बाहर फैलाई। इस अतिरिक्त रन के साथ स्कोर हो चुका है 51 रन। और दो गेंद शेष इस ओवर की और ये अच्छी गेंद और अंपायर ने उंगली खड़ी कर दी और आउट। एलबीडब्ल्यू हो चुके हैं, विकेट का पतन। चाहे कुछ भी हो जाए लेकिन हम हाइट के ऊपर कुछ भी समझौता नहीं करेंगे। नए बल्लेबाज गिरीश गोवारी के सुपुत्र अंतिम गेंद इस पारी की सामना करेंगे छोटे बल्लेबाज। और देखिए और स्कूप शॉट खेलना चाहते थे लेकिन चूक के शॉट से एक डॉट गेंद की समाप्ति। इसी के साथ इस दूसरे मैच की पहली इनिंग की समाप्ति हो चुकी है और स्कोर हो चुका है 51 रन और 52 रनों का एक बड़ा सा लक्ष्य भोईर टीम के सामने रखते हुए गोवारी परिवार डीजे। आणि ज्या दोन व्यक्तींबद्दल आम्ही मगाशी बोलत होतो, आमचे भगत स्नेही, दोघांनी आपापल्या क्षेत्रात खूप उंच अशी कामगिरी केली आहे. एकाने शिपिंग क्षेत्रात तर एकाने विद्यालयीन क्षेत्रात. भगत परिवारचं नाव खूप उंच स्तरावर त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे. असे आमचे दोन स्नेही जिचंद भगत आणि देवदास भगत यांचं आम्ही शब्दसुमनाने स्वागत करतोय. मात्र एक खंत बरेच दिवसापासून आमच्या मनाला लागून आहे. ज्या संडे पार्टीची स्थापना पार्टीसाठी झाली होती त्या पार्ट्या आता बरेच दिवस मिसिंग आहेत आणि त्याला कारणीभूत पण ही दोन माणसं आहेत. अतिशय कंजूसीचं प्रमाण जसं वाढलेलं दिसतंय त्यांच्याकडून. खास करून जिचंद भगत एरवी पार्टीसाठी छातीची ढाल करणारा हा माणूस सध्या लुप्त होत चाललेला आमच्यापासून. यस, या ठिकाणी आदरातिथ्य मान सन्मान सर्वप्रथम व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर लव भुईरचे खरं तर पॅकर ओनर, त्या तुष्ट्रियान मारवीय सातत्यानं यशस्वी टीम राहिली आहे मोठी जी प्रीमियर लीग मध्ये. त्याचबरोबर आपल्या विभागामध्ये सातत्यानं मोठमोठ्या टीम्स किंबहुना मोठमोठ्या खेळाडूंना आणण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलंय. चला झी क्रिकला विनंती करतो हे क्षणचित्र कैद करायचं आहे. नाव आहे हर्षद संजय भुईर. अगदी काही दिवसांपूर्वी ऋणानुबंधाची रेशीम गाठ अगदी प्रपंचामध्ये ज्यांची बांधली गेली त्यांच्या भावी आयुष्यासाठी या व्यासपीठावरती आपण देऊया शुभेच्छा. माईची उबदार भगवी शाळ, हिंदुत्वाची भगवी शाळ आणि या सुगंधी पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. त्याचबरोबर परेशजी पाटील यांनी उल्लेख केला, खरं तर अज्ञानाचा अंधकार दूर करणारे व्यक्तिमत्व जिचेंद्र भगत
सातत्यानं ज्या चिरोनेर हायस्कूलची धुरा ज्या शिक्षकांच्या खांद्यावर आहे, किंबहुना आर्यनच्या फिटनेस मधून जिम घेत असताना आपल्या बॉडीमध्ये सर्वाधिक मोठं ट्रान्सफर करणारा हा खरं तर व्यायामपट्टू जिमपट्टू आहे, म्हणून त्यांचा एक आदर तिथे मान सन्मान मायचुबदार शाळ सुगंधीय पुष्पगुच्छ. त्याचबरोबर स्किपिंग लाईन मध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे, किंबहुना आपल्या गावामध्ये जेव्हा दिवाळी येते ना अगदी आपल्या इथे, तेव्हा सातत्यानं आपल्या सर्व मित्रांना एक सुंदर मिठाई गिफ्ट म्हणून देणारे हे खरं तर व्यक्तिमत्व नाव आहे देवीदासजी भगत. यांचा आदर तिथे मान सन्मान, मनमिलावू शांत स्वभाव. अगदी माणसानं आकाशात खूप मोठी उंच भरारी घेतली आहे, परंतु अजूनही या व्यक्तिमत्वाचे पाय या जमिनीला आहेत. त्यांचा आदर तिथे मान सन्मान आपण पाहतोय. त्याचबरोबर आपल्या गावातील खरं तर प्रियालजी पाटील सरांना एका मॅच दरम्यान सांगितलं होतं की आपल्या या क्रिकेटच्या मैदानावरतील क्रिकेट मधला तिसरा नेत्र म्हणून ज्याला संबोधलं जातोय, एक मास्टर माइंड कर्णधार संतोषजी भगत यांचा आदर तिथे मान सन्मान. मी विनंती करतोय हर्षलजी भोपी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मोठी गावातील अध्यक्षपदी विराजमान असणाऱ्या प्रश्नोजिते जनतेचा आवाज तिथे मनसेचा या ब्रीद वाक्यावर चालणारे हे पक्ष आणि त्या पक्षाची दूर आपल्या गावामध्ये अध्यक्षपदी काटेरी मुकुट परिधान करणारे हर्षलजी भोपे यांच्या वतीनं संतोषजी भगत यांचा आदर तिथे मान सन्मान. त्याचबरोबर रायगड भूषण सन्माननीय पपनजी पाटील सर, शिवमुद्रा डान्स अकॅडमीचे चीफ कोरिओग्राफर, सध्याच्या घडीला काही दिवसांपूर्वी एक सॉन्ग आउट होतोय, त्यांचा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. आई माऊलीचा आणखीन एक नवीन सॉन्ग त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. वेलकम सुस्वागतम. शिवसंकल्प समालोचन असोसिएशनच्या खंदे पाठीराखे म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्यानं सर्व समालोचकांना पाठबळ देणारे आणि एकीची भावना जपणारे हे व्यक्तिमत्व पपनजी पाटील सरांचं आगमन झालंय. वेलकम सुस्वागतम पपनजी पाटील सर, आपलं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जातो आहे. खरं तर हर्षलजी बोपिया त्यांच्याच तालमीत घडले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. त्याचबरोबर आणखीन एक सन्मान विनंती करतोय, आपल्या गावामध्ये PNP शाळेमध्ये राहुल चालके याच्यानंतर सर्वाधिक टक्केवारी पाडण्याचं काम ज्या गुणवान विद्यार्थ्यानं केलं असा हा अवलिया कलाकार आहे. डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सातत्याने त्याचा डान्स आपण पाहिलं, अगदी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा तितकाच पारंगत असणारा हा व्यक्तिमत्व नाव आहे चिराग भगत यांचा आदर तिथे मान सन्मान. मायची उपदार शाळ सुगंधी पुष्पगुच्छ. थँक्यू सो मच. सर्व भगत परिवारचं पुन्हा एकदा आपण करूया सहर्ष स्वागत आणि बोलूया मॅच कडे. नेक्स्ट मॅच असणार आहे, एका बाजूला टीम आहे संतोषजी भगत यांच्या वतीने स्पर्धेसाठी रोख रक्कम 501 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं आम्ही करतोय पुन्हा एकदा सहर्ष आभार. या मॅच साठी पंचांच्या भूमिकेत संतोषजी भगत आपण पाहतोय. निर्णय जो काही असेल त्या निर्णयाला अगदी दोन्ही टीम्सनं पात्र ठरणार आहे त्याची नोंद घ्यायची आहे, कारण आपले एक ऑफिशियल पंच भोजनालयासाठी गेल्यात. पुन्हा एकदा बोलूया मॅच कडे, जिथे 52 धावसंख्येचं लक्ष आहे आणि ते रोखण्यासाठी सांघिक पहिला राईट ओव्हर द विकेटनं चंद्रशेखर गोवार येतोय. पहिला चेंडू हल्ला आक्रमण चढवला जातोय. सध्याच्या घडीला सर्वात फॉर्मात असलेला फलंदाज नाव आहे संकेत भोईरच्या बॅट मधून येतोय. विजयाचा शंकणात फुंकणारा पहिला चौकार. थँक्यू जिचूजी भगत, देवीदासजी भगत यांच्या वतीनं स्पर्धेसाठी रोख रक्कम प्रत्येकी 500 रुपयाची नगद राशी आलेली आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद भगतजी. अशीच माया तुम्ही संडे पार्टीवर देखील ठेवाल हीच अपेक्षा इथे व्यक्त करतो आणि पुन्हा वळतो या मॅच कडे. श्रेयश पाटील. चेंडू हवेमध्ये, उंची खूप आहे, लांबी आहे का? यस, निर्णय काय नक्की गणेश? आपण 2 हात हवेमध्ये केलात. यस, फलंदाज बाद होतोय. उंची खूप होती, लांबी कमी होती. यावेळेस पकडला जातोय झेड, संपुष्टात येतोय एक वादळी खेळ. संकेत भोईर बॅक टू द पॅव्हलियन. धन्यवाद डीजे. काही दिवसापूर्वी उरण येथे अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या मॅचेस झाल्या होत्या. त्या मॅचेसमध्ये सलग 7 चौकार
ठोकणारा हा तोच तो गणेश गोवारी ज्याने आता आज घेतला. हाच तो गणेश गोवारी ज्याने सलग 7 चौकार आपल्या बॅटिंग मध्ये ठोकले. येस गणेश गोवारीसाठी यावेळेस बक्षीस आलंय या झेलसाठी. त्यांचे परम मित्र स्नेही बेस्ट फ्रेंड नितिकीजी पंडित यांच्याकडून या जेलसाठी 2 ऑइल फ्री वडापाव. पहिला चौकार तदनंतर विकेट. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. यावेळेस दुसरा चेंडू अलॉंग द कार्पेट स्लॉक स्क्वेअर लेगच्या दिशेने या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर येतोय. समीरच्या बॅट मधून चौकार. थँक्यू डीजे. हेलो हेलो. काशी कला जाती तो मथुरा में मस्जिद बनती, अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती. अगदी या माझ्या राजांचं गौरव गाथा सांगणारे गीत होतं. पहिल्या चेंडूवर चौकार लगावला संकेत भुईरनं, तदनंतर विकेट. यावेळेस समीर भुईरनं चौकार लगावलाय. चौथा चेंडू फेकत असताना चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सौशेच्या नजरेनं जरूर पाहिलं होतं समीरनं. ऑफिशियल क्वालिफाईड पंच हेमंतजी पाटील यांच्याकडे मॅन फ्रॉम बंगारपाडा, परंतु पंच अगदी या इतक्या प्रखर उन्हामध्ये कटाक्ष नजर आपण पाहतोय. चांगला चेंडू आहे हे घोषित करतात. चौथा चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 8च्या घरात. 5वा चेंडू आपल्या कोड्यातील पुन्हा एकदा घेऊन जातोय. यावेळेस चेंडू ओव्हेमध्ये जयलकाली दुर्गेश गोवारी नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू पडला जातोय. बघता बघता चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. तिसरीचं कॉल नाकारलं जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. समीर आणि सुजित या 2 फलंदाजांमध्ये आपण पाहतोय. या 2 धावसंख्येनं धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 1 बाद 10च्या घरात. समीर म्हटल्यानंतर अगदी डिसेंबर महिन्यामध्ये मोठी जी प्रीमियर लीग पार पडली गेली त्यामध्ये एव्ही स्पोर्ट्सच्या कर्णधार पदी विराजमान असणारा हा अष्टपैलू खेळाडू होता. पहिले षटकात त्याला थोडंसं मागणं राहिलं, तदनंतर फलंदाजीतून आपल्या टीमसाठी चांगलं कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 6 धावसंख्येचं कॉन्ट्रीब्युशन केलंय. धावसंख्या 10च्या घरात. निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस चापक मारण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये. जिथे समीकरण जुळत नाहीये तिथे उत्पत्ती मिळत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं गोल्डन षटक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त 10 धावसंख्या खर्च केल्या आणि परिणामी 1 विकेट मिळवली. नाव आहे चंद्रशेखर गोवारी. O2 डीजे. थँक्यू डीजे. अंगणातली तुलस, गोठ्यातली गाय आणि मंदिरावरच्या कलश या राजांमुळे सुरक्षित राहिल्या अशा राजांचं गीत. परेशजी पाटील, यावेळेस मला वाटत नाही की गोवारी लायन्स मध्ये या गोवारी परिवारामध्ये गोलंदाजांची कमतरता भासावी, कारण गणेश गोवारी सारखा कष्टपैलू गोलंदाज आहे. बक्षीस येतोय गणेश गोवारीसाठी. गणेश गोवारीने नुसती गोलंदाजी जरी केली तरी त्याला 200 रुपयाचं पारितोषिक इथे देण्यात येणार आहे. आणि त्या गोलंदाजी जरी विकेट घेतली तर त्या 1 विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. गणेश गोवारी म्हटल्यानंतर अगदी उत्तम उद्योजक आहेत. बघ कोपरवलीला विराजमान असणारा प्रीमियम टॉय हाऊस, खेळण्यांचे घर आणि टू झेड झेरॉक्स याचे प्रोप्रायटर आहेत. त्याचबरोबर वायफाय नेटवर्क सर्व्हिस मध्ये सुद्धा एक चांगली उंच भरारी घेतली. तत्पूर्वी व्यासपीठावरती विराजमान आपण पाहतोय स्वप्नीलजी. स्वप्नील दशरथ भुईर यांचं शुभागमन झालंय. वेलकम, सुस्वागतम स्वप्नीलजी भुईर, माय एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर. त्यांचं सुद्धा करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आणि बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. नवीन गोलंदाज
खरं तर गिरीश गोवारी मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान आहे. आज तागायत गिरीश गोवारीच्या वयाच्या फलंदाजाने रिटायरमेंट घेतली, किंबहुना त्यानं क्रिकेट हा छंद सोडलाय, हा खेळ सोडलाय, परंतु आज तागायत गिरीश गोवारी सारखा एक आक्रमक फलंदाज त्याच ताकदीनं हा खेळ खेळतोय. त्यासाठी त्याची सातत्य मेहनत आहे. यावेळेस पहिला चेंडू स्लोवर गतीचा चेंडू फेकला होता, सुजितला चांगला चेंडू पाळा मिळतोय. अगदी गिरीश गोवारीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर काही मॅचेस ज्यानं मोठी जी टेनिस क्रिकेट पेटण्यासाठी वन हँडेड वन साइड हिरो राहिलाय असं गिरीश गोवारी रॅडम ओव्हर द विकेटनं आलाय. परेशजी पाटील यानं उल्लेख केला या परिवाराचा आणि क्रिकेटचा हाईटशी काही संबंध नाहीये, कारण हाईट अगदी प्रत्येक खेळाडूची कमी आहे, परंतु या क्रिकेटच्या टेनिस क्रिकेट पटलावरती खूप मोठी उंची आहे. गणेश आहे, अगदी ऐन मोमेंटला गणेशने जज केलं की ही झेल होऊ शकत नाहीये. थ्रो खर्राब फेकली होती, चांगला कव्हर दिला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. प्रयत्न चांगले राहिले होते परंतु थ्रो खराब राहिला. 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येनं धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती 12च्या घरात 12 आकडा म्हटल्यानंतर गणेश गोवारी, चंद्रशेखर गोवारी यांचा अगदी फेवरेट जर्सी क्रमांक असावा युवराज सिंग, कारण ज्या युवराज सिंगनं बाईट्स मध्ये सुंदर सांगितलं होतं की सीमेवर जवान जर गोली सोबत खेळू शकतात तर मी कॅन्सर सोबत माझ्या देशासाठी का खेळू शकत नाहीये. आणि कॅन्सर सोबत खेळत असताना ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर टीमला ज्यानं सेमीफायनल मध्ये नॉक दिला असं युवराज सिंग यांचं जर्सी क्रमांक 12 धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय. तिसरा चेंडू गिरीश गोवारी टू सुजित. यावेळेस सुजित पूल करण्याचा प्रयत्न, पूल तितका पॉवरफुल नाहीये, सक्सेसफुल नाहीये. गणेश गोवारी चेंडूला फीड करतोय. ही खरं तर बाहुबन चषकाची वेगळी कला आहे, किंबहुना आणखीन एक वेगळी मजा आहे नितिकेशजी पंडित, कारण जो गणेश गोवारी सातत्यानं मग रतन स्पोर्ट्स असेल, MPL असेल, किंबहुना बॅचेसच्या मॅचेस असतील, त्याचबरोबर निधी 11 अंडरआर्म असेल, सातत्यानं उपविकेटाची भूमिकेत असणारा किंबहुना फर्स्ट स्लिप सेकंड स्लिप मध्ये असणारा आज आपण सीमे लगत पाहतोय. खरं तर ही बाहुबन चषकामध्ये त्याला दिलेली ही लोकप्रियता आहे त्यांच्या या परिवाराकडून. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दशरथ पाटील यांना सुंदर सांगितलंय, रिव्हर्सचा फटका म्हणजे येडजवा फटका, लगे तो आबाद नाही तो बरबाद. या वेळेस चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या धावपटलावरती स्थगित 12च्या घरात 13 धावसंख्या धावपटलावरती. निर्णायक अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, लावली अपील. गौरव गोवारी यांची अपील आपण पाहू शकता. अपील मध्ये सातत्यानं गौरव गोवारी यांचा उत्साह जास्त असतोय, आत्मविश्वास कमी असतोय. अगदी अशी अपील पाकिस्तानचा अगदी कर्णधार सध्या आहे मोहम्मद रिजवान यांच्याकडून केली जाते. तशा प्रकारचे सातत्यानं अपील आपल्याला पाहायला मिळतोय, कारण त्यांची ती टेक्निक असते पाटील की आव्हान तर देऊ नये यासाठी लाऊडली अपील केली जाते, जेणेकरून अगदी पंचांवर प्रेशर बिल्ड करावा. यावेळेस पुन्हा एकदा अपील केली जाते. मी म्हटलं होतं आणखीन एक अपील मध्ये उत्साह खूप होता, परंतु गोल्डन षटक हाताळलाय. नाव आहे गिरीश गोवारी. धावसंख्या खर्च केल्यात फक्त 3 आणि प्रतिस्पर्धी टीमला अगदी स्तब्ध, जणू काय साखळ बंदीत बांधावं अशा प्रकारे बांधून ठेवलंय. ओ ढुडीचे अरे 12 चेंडू विजयासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता. चला, उन्हाचा खूप तडाखा आहे, शॉर्ट मीटिंग्स घेऊ नका. गोवारी लायन्स, गोवारी परिवार टीम, गिरीश गोवारी. चला, गावंड आणि भगत परिवार दोन्ही परिवारांच्या कर्णधार, एका बाजूला ऋतिक गावंड असावा तर दुसऱ्या बाजूला संतोष भगत. दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय की हा षटक संपण्याच्या अगोदर आपण आमच्या अतिथी कक्ष समोर नाणेफेकीच्या कोलसाठी याचा, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. दिविदाशी भगत कर्णधार आहेत. चला, त्यांना जास्त ठाऊक आहे कंटेनर कुठे कधी कसा पाठवावा, कसा इन करावा, म्हणूनच कर्णधाराची भूमिका ज्यांच्या खांद्यावर खरं तर सोपवली जाते.
आतिश गावंड. जो नाही, आतिश गावंड जोपर्यंत आहे तोपर्यंत पूर्ण गावंड कुटुंब आहे. तो कुठं आहे आतिश गावंड? या आपल्या स्टेजवर या, तुमचा सत्कार होऊ द्या. पली सर, कर्णधार आलाय खरं आतिश गावंड. राजा रेंचो मधला राजा आलाय, रेंचोला काय ठेवलं आतिश गावंड? खानदान आणायचं ना रेंचो. आणि जिथं देवचंद भोपे आमचे बोललेत की पनिश पॅनल्टी लागेल ही निश्चित, आणि त्यांना घाबरूनशी संघ 2 तास अगोदर येतात. देवचंद भोपे तुमचा शब्दच आहे हो, लक्ष्मण रेषा आहे तुमचा शब्द. म्हणजे ते आले घाबरत आलं, त्यांना बॅन केलं, 5 वर्ष बॅन झालं तर वाट लागेल ना, त्यांचं आयुष्य पूर्ण करिअर फुकट जाईल. आले भगत कुटुंब आणि गावण कुटुंब देवचंद भोपीचे एक शब्दाच्या आत 1 तास अगोदर दामाक्रीन हजर. थँक्यू सो मच पनीशजी. परंतु हरीशजी मडवी सर, परेशजी पाटिल, पनीशजी भोपी, हर पर्वत पे मणि माणिक नहीं होता, हर हाथी के माथे मुक्ता मणि नहीं होता, हर जंगल में चंदन का पेड़ नहीं होता, और हर एक परिवार के पास आतिश गावंड जैसा खिलाड़ी नहीं होता. हर एक परिवार के पास आतिश गावंड जैसा खिलाड़ी नहीं होता. यावेळेस चेंडू रडार मध्ये आहे, स्लॉट मध्ये समीरच्या नेऊन ठेवलाय समोरच्या प्लॉट मध्ये. बिग 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 षटकार. थँक्यू डीजे अमित. थँक्यू जो हनुमान कामोठ्या या टीमचे पॅकर सन्माननीय नितीशजी गोवारी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जातोय. चला परेश पाटील बाईट्स घ्यायचे आहेत 2 कर्णधारांच्या. आपले परम मित्र आहेत, एका बाजूला देवीदास भगत तर दुसऱ्या बाजूला आतिशजी गावंड. दरम्यान 2 संघनायक साठी, एक बाजूला भगत परिवारचे कर्णधार असं देवीदास भगत, आणि दुसऱ्या बाजूला गावंड परिवारचे कर्णधार आतिशजी गावंड. हेड इज द कॉल अँड द टेल. भगत परिवाराने नाणेफेक जिंकले, आणि काय निवडलं आम्ही नक्कीच फिल्डिंगसाठी आमचं हे असेल, माणूस असेल. दरम्यान टॉस जिंकलाय भगत परिवाराने, आणि टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. प्रथमतः आयोजनाबद्दल काय बोलाल? एक उत्तुंग असं चषक भोपी परिवाराने आयोजित केलेला आहे. प्रथमतः या आयोजनाविषयी आपण 2 शब्द इथं व्यक्त करावेत. नक्कीच देवचंद भोपे यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण त्यांचं उत्तम असं आयोजन आणि एक मोठं जे गावामध्ये एक मोठी जी एक कला क्षेत्रामध्ये आणि सर्व क्षेत्रामध्ये एक चांगलं असं गाव आहे. त्या गावामध्ये एक भावबंद चषक याच्या माध्यमातून सर्व भावबंदांना एक होण्याचा एक दिवस आहे. असे 2 दिवस त्यांनी नक्कीच दिले. त्यांचे सर्वप्रथम देवचंद भोपी आणि त्यांचे पुत्र याचं दोघांचा मी मनापासून आभार मानतो, आणि सर्व भावबंद चषकातील सर्व संघांना माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. दरम्यान प्रतिस्पर्धी संघ समोर गावंड परिवार आहे, एक नावाजलेले खेळाडू त्यांच्या संघात आहेत, तर किती धावांपर्यंत त्यांना अडवण्याचा आपण प्रयत्न कराल? नक्कीच आतिश गावंड हे खरोखरच आपल्या गावासाठी एक स्पॉन्सरशिप करतात आणि आपल्या गावाला नक्कीच पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. तरी आमचा एक भगत कुटुंबाचा आणि आमचं एक असेल की त्यांना जवळ 40 धावामध्ये जर रोखण्याचा प्रयत्न करू, कारण ते आम्हाला विजयासाठी शक्य होईल. धन्यवाद. भगत परिवाराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे, आणि 40 धावांपर्यंत रोखण्याचं त्यांनी इथे तुमच्यासमोर त्यांनी कबूल केलेलं आहे. याबाबत आपण नंतर जाणून घेऊ. प्रथमतः आयोजनाबद्दल काय म्हणाल? निश्चितच आयोजनाबद्दल जेवढे बोलायचं तेवढे कमीच आहे, कारण भाऊबंद चषक हा लाईव्ह पहिल्यांदाच होते आपल्याकडं, आणि उत्कृष्टाचा चषक हा करू शकतो फक्त देवा भोपीच करू शकतो. तर सर्वप्रथम आभार मानतो आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली.
40 धावांपर्यंत रोखण्याचा त्यांचा मानस आहे. तर किती ओव्हरमध्ये हा 40 धावांचा पल्ला तुम्ही पार करणार? तर आम्हाला जे पहिल्यांदा फलंदाजीच करायची होती, टॉस आम्ही जिंकलो तरी फलंदाजी घेतली असती, कारण आमच्या बॉलर 70-80 धावांचा आम्ही टार्गेट सेट करून आलो घरून. प्रत्येक बॉलर 20 धावा. आता तुझी पाळी, तर त्याच्यावर माझीच टाळी या उद्देशाने दोन्ही संघ मैदानात उतरतील. कर्णधारांच्या आमच्या भोपी परिवाराकडून खूप स्वागत. ओव्हर टू श्रेयश पाटील. थँक्यू सो मच परेश पाटील. दोन्ही कर्णधारांच्या सुमधुर बाईट्स आपण ऐकल्यात. अगदी आयोजनाचं सुद्धा मन भरून कौतुक केलं. आणि एक अतिशय गावंड यांनी सांगितलं, आमच्या प्रत्येक गोलंदाजासाठी प्रत्येक षटकामागे 20-20 रन्स आम्ही ठेवल्यात, म्हणून आम्ही 80 ते 81 45 धावसंख्या उभारणार. खरं तर फलंदाजी तितकी दाकड आहे, कारण ऋतिक गावंड सारखा एक आक्रमक फलंदाज आहे. आज नक्कीच त्यांच्या परिवाराला अक्षय गावंडची उणीव भासतेल, कारण आज अक्षय गावंड असता तर आणखीन थोडासा इम्पॅक्ट पडला असता. परंतु हरकत नाहीये, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. तर नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय गणेश गोवारी. 6 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज आहे. चला 200 रुपये द्यायचे. परेश पाटील, नितिकेश पंडित, चला 200 रुपये गणेश गोवारी साठी. चला चंदू गोवारी, जगाला कानमंत्र देणारा गणेश गोवारी आहे, त्याला तुम्ही कानमंत्र देऊ नका. चला रिक्षा युनियनचे सदस्य अमरजी भुईर आणि त्याचबरोबर गणेश पाटील यांना विनंती आहे की, त्याचबरोबर सूर्यकांतजी पंडित यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. आपल्या युनियनचे एक माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष देवचंदजी भोपी आपल्या आतुरतेने वाट पाहतात. या चला व्यासपीठावरती विराजमान व्हायचा. अगदी हिंदू संस्कृतीमध्ये आलेला प्रत्येक पाहुणा देवा समान असतो आहे, आणि तीच हिंदू संस्कृती या ठिकाणी जतन केली जाईल, आणि आपला आदर तिथे मान सन्मान अगदी थोड्याच वेळात केला जाईल. बोलूया मॅच कडे. राईट राऊंड द विकेट मारा करतोय गोलंदाज गणेश गोवारी, जो सातत्यानं नितिकेसाठी नेट प्रॅक्टिस मध्ये गोलंदाजी करत असतोय. पहिला चेंडू टप्पा चेंडू होता, अगदी हाफ बॉली पद्धतीचा चेंडू होता. खरं जर सुजितच्या बॅटला ब्रश झाला असताना तर 4 धावसंख्येची किंबहुना 6 धावसंख्येची मोहर लगावली असती. एस नेट मध्ये दोघांमध्ये घमासान युद्ध आम्ही सातत्यानं पाहिलंय, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती कळत असताना तो अनुभव वेगळा असतोय. इथून 6 मध्ये 17 डिफेन्स करायचे आहेत. 17 कोणासाठी राहणार खतरा. यावेळेस पहिला चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. सुजित लवबुई ब्रँडेड षटकार. टायमाला ही मॅच हरेश, टायमाला मॅच येईल. आदिप त्यांच्याकडे 5 चेंडू आहेत, टायमाला 2 चेंडू ठेवतील परेश. 5 मध्ये 11 बनवायचे आहेत. आता यावेळेस गोवारी परिवाराच्या पासल्या पासपूस पाहायला मिळतात. एस चिंचपाडा गावाचे व्यक्तिमत्व सागरजी यांना विनंती करतोय की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थान आपण व्हायचं. दरम्यान गणेश गोवारीसाठी बक्षीस आलेलं आहे. जर हा सामना त्याने आपल्या संघासाठी हरवला तर नितिकेश पंडित यांच्याकडून ते सांगतील तिथं व्हेज किंवा नॉनव्हेज जेवण त्यांच्या आवडीनुसार मिळेल. एस स्वप्नीलजी भोईर 6 मध्ये 18 बनवायच्या होत्या, 1 मध्ये 7 खर्च झाल्यात, 5 मध्ये 11 आहेत. एका चेंडू मध्ये सुजितनं इतकं क्षेत्ररक्षण बदलवण्यास भाग पाडलाय. त्या सुजितसाठी टाळ्यांचा गजर व्हायला हरकत नाहीये. अगदी मूर्ती लहान आहे, कीर्ती महान आहे. सुजित टू गणेश. यावेळेस नेक्स्ट चेंडू. आज देखे जरा किसमें कितना है दम. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी बारी तो कभी हमारी बारी. येणारे 4 चेंडू विजयासाठी 11ची आवश्यकता आहे. कधीही मॅच मध्ये
गोलंदाजी न करणारा गणेश गोवारे आज आपल्या परिवारासाठी गोलंदाजी करतोय. त्याच्यासाठी सुद्धा एक मोठं आव्हान, आपल्या या परिवाराचं अस्तित्व या प्रतियोगितेमध्ये टिकवायचं असेल तर इथून धारदार गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस शॉर्ट बॉल पद्धतीचा चेंडू क्वालिफाईड पंच आव्हान तर घोषित करतात. पुन्हा एकदा तितक्याच ताकदीनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलेलं नाहीये. आणखीन एक आव्हान तर चेंडू, एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती पोहोचली जाते. 42 4 मध्ये 10 बनवायच्या आहेत. 4 मध्ये 10. राईट ओव्हर द विकेट ना गणेश टू सुजित. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू अव्वेमध्ये आहे. चेंडू जातोय सीमारेषेकडं. विशाल गोवारी धावतोय. चेंडू जातोय बघता बघता सीमारेषा बाहेर. चौकार. तीन मध्ये 6 बनवायच्या आहेत. अतिशय दर्दनाक अवस्था पाहायला मिळते. 18 होत्या, 3 मध्ये 6 आल्यात. 3 चेंडू मध्ये 6 बनवायच्या आहेत. चौथा चेंडू गणेश टू सुजित. यावेळेस परफ्यूम डिलिव्हरी अतिशय खोलवर, सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातोय, अगदी खालच्या स्पॉटला. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्र म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. ऑफसाईड यार्कर चेंडू. गिरीश गोवारी सातत्यानं गणेश गोवारला हेच कानमंत्र देतात की अशाच प्रकारचे चेंडू टाकायचे आहेत. आता 2 मध्ये 6 बनवायचे आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने सुजितनं सुद्धा मॅचला जिवंत ठेवलाय. यावेळेस आणखीन एक ब्लॉक कॉल पद्धतीचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय यावेळेस गणेश गोवारीच्या माध्यमातून. येणारा एक चेंडू विजयासाठी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन्ही संघांच्या फासल्या अमित धुंदवायला हरकत नाहीये. यावेळेस फासल्या फासफूस. आज खरं तर दयनीय अवस्था. गोवारी परिवाराचे पाठीराखे सुद्धा पाहायला मिळत नाही, परंतु गिरीश गोवारी जोपर्यंत तोपर्यंत आपल्या परिवाराचं अस्तित्व सातत्याने या स्पर्धेमध्ये टिकवून ठेवत असतोय. त्याचबरोबर हरीशजी मडवी सर, याच गिरीश गोवारी यांच्या भाऊबंद चषकाच्या या टीम मध्ये जर पाहिलात ना, तर इंटरनॅशनल लेवलच्या सर्व गोलंदाजांची गोलंदाजीची मिमिक्री करणारा गोलंदाज आर्टिस्ट आहे. नाव आहे विशाल गोवारी. सर्व जुन्या जाणत्या गोलंदाजांची गोलंदाजीची ऍक्शन करणारा अवलिया कलाकार आहे, परंतु तरी सुद्धा गोलंदाजी पासून दूर आहे. यस, जतीन गोवारी आपण पाहतोय. दीप आणि यश भरत हे 2 खेळाडूंचा खूप मोठा जबरी फॅन आहे. पूर्ण कॉपी बुक स्टाईल कॉपी करतो त्यांना. अगदी यावेळेस सुद्धा आपण पाहतोय. एक चेंडू 7 धावसंख्येची गरज. यावेळेस जे थांबले होते ते चालायला लागले, जे चालायला होते ते धावायला लागले, जे धावत होते ते पळायला लागलेत, कारण मॅच आली. एक चेंडू 6 ची आवश्यकता. बिग अचिव्हमेंट असेल परेशजी पाटील. सुजितनं जिंकवली तर त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठी अचिव्हमेंट असेल, आणि गणेश गोवारीने जरी मॅच जिंकवली तरी त्याच्यासाठी सुद्धा. यावेळेस लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणार चेंडू आव्हान तर घोषित केला जातोय. यावेळेस थोडासा प्रश्न पडलाय प्रशंसकांना किंबहुना पाठीराख्यांना की अशा प्रकारचा हब्बोली पद्धतीचा चेंडू पूल करायचा होता. 1 मध्ये 5 बनवायचे आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम. षटकार मारावा लागेल. सुजित इम्पॉसिबल मध्ये पॉसिबल दडलाय, अशक्य मध्ये शक्य दडलाय. यू कॅन डू इट. जर तुमच्याकडे जर आत्मविश्वास असेल ना परेशजी पाटील, तर शून्यातून सुद्धा विश्व निर्माण करता येतोय. यावेळेस आपल्याकडे आपण पाहतोय मलईच्या जीवावर स्वतःचे 2 फ्लॅट घेणारे. यावेळेस चेंडू लगावलाय, चेंडू जातोय. बिग 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 षटकार.